हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.3 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इलेक्ट्रिसिटी यूज्ड बाय सम फॅमिलीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड ऑर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ फॅमिलीज आणि त्यांनी यूज केलेली इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे. आता याच्यामध्ये जो हा फर्स्ट रो आहे हा काय असणार आहे, आपला क्लास असणार आहे आणि हा जो सेकंड रो आहे हा आपला फ्रिक्वेन्सी असणार आहे. फर्स्ट रो मध्ये आपल्याला क्लास दिलेला आहे, सेकंड रो मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापूर्वी क्लास कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे ते चेक करून घेऊ आपण. आता इथे 20 म्हणजेच हा क्लास जेथे संपतो त्या ठिकाणी नेक्स्ट क्लास चालू होतो. आता हा क्लास जेथे संपतो तेथून नेक्स्ट क्लास चालू होतो. म्हणजेच एका क्लासचं अप्पर लिमिट हे दुसऱ्या क्लासचं काय आहे, लोअर लिमिट. एका क्लासचं अप्पर लिमिट हे त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आहे. म्हणजेच हा क्लास कंटिन्युअस आहे. आता जर क्लास कंटिन्युअस असेल तर मोड काढताना आपल्याला 2 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता येथे मी 2 कॉलम्स तयार केलेले आहेत. फर्स्ट कॉलममध्ये काय लिहायचं, क्लास, आणि सेकंड कॉलममध्ये काय येईल, फ्रिक्वेन्सी. फर्स्ट कॉलममध्ये क्लास. आता क्लास काय दिला आहे आपल्याला, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन युनिट. नेक्स्ट कॉलम काय येईल, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे आपल्याला, नंबर ऑफ फॅमिलीज. आता क्लास लिहून घेऊ आपण. 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120, 100 to 120. आता आपण फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ. 13, 50, 70, 100, 80 and 17. आता आपल्याला काय करायचं आहे, मॉडेल क्लास फाइंड करायचा आहे. ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असेल तो क्लास आपला मॉडेल क्लास असणार आहे. आता इथे फ्रिक्वेन्सीमध्ये सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कोणती आहे पहा, 100 ही सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी आहे आणि ही फ्रिक्वेन्सी कोणत्या क्लासची आहे, 60 to 80. म्हणजेच आपला हा क्लास काय असणार आहे, मॉडेल क्लास असणार आहे. आता या मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी आपण F1 कन्सिडर करायची. त्यानंतर त्याच्या वरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F0 आणि त्याच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F2 कन्सिडर करायची आहे. काय केलं पहा आपण, मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी F1 कन्सिडर केली, मॉडेल क्लासच्या वरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F0 कन्सिडर केली आणि मॉडेल क्लासच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F2 कन्सिडर केली. आता या क्लासचं लोअर लिमिट काय येईल पहा, 60. म्हणजे CLची व्हॅल्यू काय येईल, 60 येईल. आता इथे लिहून घेऊ आपण. हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 100. देअरफॉर मॉडेल क्लास इज 60 to 80. हिअर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 100 इन द क्लास 60 to 80. Therefore, the model class is 60 to 80. हा आपल्याला मॉडेल क्लास मिळाला. आता Lची व्हॅल्यू किती येईल पहा, या मॉडेल क्लासचं लोअर लिमिट काय आहे, 60. Hची व्हॅल्यू काय येईल पहा, H म्हणजेच काय, क्लास इंटरवल. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती येईल पहा, 80 - 60, 20. त्यानंतर F1ची व्हॅल्यू 100. F0ची व्हॅल्यू काय आहे, 70. F2ची व्हॅल्यू काय आहे, 80. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. मोड इज इक्वल्स टू L प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0, 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. आता या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. इज इक्वल्स टू Lची व्हॅल्यू किती मिळाली, 60 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 किती आहे, 100 मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे, 70 अपॉन 2F1, 2 इंटू F1ची व्हॅल्यू किती आहे, 100 मायनस F0ची व्हॅल्यू किती आहे, 70 मायनस F2ची व्हॅल्यू किती आहे, 80 ब्रॅकेट कंप्लीट इंटू Hची व्हॅल्यू किती आहे, 20.
इज इक्वल्स टू 60 प्लस 100 मायनस 70. 100 मायनस 70 किती येईल 30 अपॉन 2 इंटू 100 किती येईल 200 मायनस 70 मायनस 80 मायनस मायनस काय करावं लागेल प्लस आणि साईन काय येईल मायनस 70 प्लस 80 किती येईल 150 येईल आणि साईन मायनस ब्रॅकेट कंप्लीट इंटू 20 इज इक्वल्स टू 60 प्लस 30 अपॉन 200 मायनस 150 किती येईल 50 इंटू 20. आता इथे 0 0 कॅन्सल होईल 5 1 जार 5 5 6 जार 30. आता इथे आपण पुढे लिहू 60 प्लस 6 2 जार 12 6 इंटू 2 किती येईल 12 60 प्लस 12 किती येईल 60 प्लस 12 72 म्हणजे आपल्याला मोड काय मिळाला मोडची व्हॅल्यू काय मिळाली 72. Therefore mode is equals to 72 युनिट. आपल्याला काय फाइंड करायचं होतं मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी किती मिळालं आपल्याला 72 युनिट. आन्सर लिहू आपण therefore the mode for the use of electricity is 72 unit. The mode for the use of electricity is 72 unit. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.